आली आपली गाडी आली भावा. काच खाली कर, जरा डिक्की खोल ना पाटी. बघा गाडीत कोण बसला बघा, गाडी डॉन. हे बघा पम्याने इथेच गाडी चक्काचक करून टाकली. तो मॉप आहे ना त्याच्याकडे, तो भारी आहे. पम्या आपल्याला घेऊन दे तसा मॉप आपल्या गाडीसाठी भारी एकदम सॉलिड आहे ते काम. आणि त्याला वाटतं ना काहीतरी असं हे ऑइल वगैरे, तर डस्ट सगळी ते खेचून स्टक करून घेतं त्याच्यामध्ये. मस्त एकदम भारी जोंगा दिसते रे ब्लॅक मध्ये. कोणती सेल्टोस आहे ना ही, सोनेट. तर आपला हे 6वं ज्योतिर्लिंग आपण करतो. माझा तरी नाना किती ज्योतिर्लिंग आहे तुझा? चौथा. अरे वा शबाश. म्हणजे आतापर्यंत आपण, म्हणजे मी तरी केदारनाथ, त्याच्यानंतर काशी विश्वनाथ, त्याच्यानंतर महाकालेश्वर, त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, आणि हे आपलं 6वं ज्योतिर्लिंग असतं. तर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल असून तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे आम्हाला, प्रोत्साहन देतो खूप जास्त. लफडा पम्या, लफडा सोडवला त्यांचं तव. सकाळी सकाळी गाली गलोच्या गावात. तुला कोण मारणार भावा? अक्का वाशी गाव येईल ना रे. मस्त टावर आहे तिथे. ये भावा ये लवकर. तेवढाच उठलास की काय फोन केला तेव्हा? बरं आहेस ना? एकदम. बस बस चला चला. आम्ही करायचं ना हायवे थोडी येतो तुमचा ठाणे बेलापूर रोड. ठाणे तोच हायवे त्याला बोलतात तुम्ही. तो बारीक आहे. रेडबुल वगैरे सगळं स्टॉक तिथेच करून ठेवा. फोटो कोण काढेल माझा? फोटो आहे पाटे काय, बॅकग्राऊंड भारी एकदम तुझं रे. खर्चा कम कर, ट्रकले नाही का तरी गो. तो काय घेऊन आला आईच्या गावात? व चांगला आहे का वडापाव? घाणबा कशी करून ठेवली. वडापाव आपला कॉमन फूड. छोटासा ब्रेक झाला आपला आता. मस्त नाश्ता करून झाला. आणि घशाची माझी वाट लागली दिल्लीला गेल्यामुळे. आवाज एकदम चेंज झालाय है ना रे? एक नंबर चेंज झाला आवाज. हर हर महादेव करून टाका. हर हर महादेव. उडा उडा, अरे उडाव. अरे तिथे गाडी पुढे ना. महादेव. याला लावा, याला लावा. लावली ना, तुला लाव. काढलास तू आता ते परत. आम्हाला काय द्यायचं आहे? त्याला द्या 20 रुपये. हे बघा मित्रांनो, इथून एंट्री आहे. आपण पार्किंग मध्ये गाडी लावली आता आणि पुढे चाललोय दर्शनासाठी. कसला सांगा ना संस्थानाला. काय दिसत नाही ना? ते मंदिर पुढे आहे ना. किती वेळ लागला भावा? वेळ किती लागला? 1.5 तासात होईल. 1.5-2 तास. एवढा वेळ लागतो? चल इथे ठेवूया. किती लांब आहे आतमध्ये? अच्छा क्यू आहे आतमध्ये पण. मित्रांनो मस्त दर्शन झालेलं आहे आमचं. हर हर महादेव. शंभो. मित्रांनो इतकं सुंदर दर्शन झालं ना आमचं. एक नंबर दर्शन झालं. डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये जाऊन पूजा करून आलो आम्ही. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जर आतमध्ये तुम्हाला गाभाऱ्यात मस्त दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला शर्ट काढावं लागतं, म्हणजे वरचे कपडे काढावे लागतात. तर तसं आम्ही केलेलं आहे आणि मस्त दर्शन झालेलं आहे. तर आता दर्शन घेऊन आपण पुढे बघूया आपल्याला येरोल्याला जायला भेटतंय काय, लेणी बघूया. हे बघा इथे अशी लाईन लागते, झिगझॅग लाईन आहे आतमध्ये, आणि ती अशी लाईन तिथे पुढे फिरून मग आतमध्ये गाभाऱ्यात जाते. त्यांचं बघा फोटो काढायचं चाललं, फोटो सेशन. सॉलिड सीन आहे मंदिराचा, एक नंबर मंदिर आहे. किती लांब आहे कैलाश मंदिर इथून? अर्धा किलोमीटर. अर्धा किलोमीटर.
हा हा तिकडे नाही पार्किंग मध्ये पार्किंग मध्ये. सरळ जाणार का तिकडे? अच्छा, हा तुम्हाला गाडी जाते ना. गाडी जाते तिथे पार्किंग व्यवस्था आहे. तुम्हाला जर काही जेवण करायचं असेल तर सूर्य हॉटेल आहे, व्हेजिटेबल आहे. अच्छा, आणि ते कैलास मंदिराचं असं काही नाही, सकाळी 6 लवकर का संध्याकाळी 6 ला बंद होतं. 16 नंबर दिलेली नाही कैलास मंदिर, 10 नंबर गौतम बुद्ध. हे बघा आता इथे कैलास मंदिर आहे आणि ते केव्ज आहे, तिथे लेण्या आहेत त्या. हे काय गॉगल घेतला की काय? हे कोणतरी बोलला 3 किलोमीटर आहे इथून. तांगडीची भाजी बन झाल रे. हा तिथे पुढे आहे ते. अरे आजच्या गावात या काय? हा हे असं टोकन देतात एंट्रीसाठी इथे. टोकन सांभाळून ठेवायचा, नाही तर कोमा बाहेर यायला भेटणार नाही. धर माझं पण ठेव. आला मित्रांनो, भारी आहे ही जागा. ही बघा मंदिर बघ कसलं बांधलंय. सरस मंदिर आहे रे. जर तुमच्यासोबत वृद्ध वगैरे कोणी असतील ना, त्यांना ही गाडी मस्त आहे. त्याच्यात बसून ते पूर्ण केव फिरवून आणणार. खूप मोठा कॅम्पस आहे मित्रांनो. ट्रेल तर खूप मोठी आहे बघा ना. तिथे पण लोक जातात बऱ्याच ठिकाणी एलोरा केव्स बघण्यासाठी. शपथ एक नंबर यार. हा मित्रांनो, मी येत नव्हतो इथे, जबरदस्ती घेऊन आले. पण ही जागा बघून ना दिल खुश झाला. बघा ना काय जबरदस्त केव्ज आहे. बघा मस्त ना. मित्रांनो केव इतक्या मस्त आहेत ना यार, दिल खुश झाला खरं सांगतो तुम्हाला. आणि इतकं मोठं आहेत ना, खूप मोठं आहे ऍक्च्युली. खूप म्हणजे खूप मोठं आहे बघा ना इथे. तरी ना बरेचसे हत्तींचे वगैरे सोंड आहेत ना, सोंड वगैरे तोडलेले आहेत त्या, पण खूप सुंदर.